एकादशी निमित्त साबुदाण्याची खिचडीसाठी साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा. पाणी पण टाकायचं की साबुदाणा असा मऊ होईल, असा बोटाने सुद्धा तो कुस्करला जाईल. त्यासाठी आपण कढई गरम केली, कढईमध्ये तेल टाकायचं, तूप पण टाकू शकतो आपण. अगदी झटपट कमी वेळामध्ये होणारी खिचडी मऊसूत. जिरे टाकले, हिरवी मिरची वाटून सुद्धा टाकू शकतो आपण. हिरवी मिरची, जिरं, बटाटा. बटाटा ही व्यवस्थित परतून घ्यायचा. बटाटा उकडून घेतलेला आहे. कुकरला 2 किंवा 3 शिट्टीमध्ये बटाटा उकडून घेतो. त्याला व्यवस्थित मीठ लागलं तर खिचडी पण चवदार लागते. शेंगदाणा कूट सर्व टाकून एकत्र व्यवस्थित परतून घ्यायचं 1-2 मिनिटं आणि मग त्याच्यावरती थोडं झाकण ठेवायचं. साबुदाणा व्यवस्थित भिजला आहे त्यामुळे तो लगेच होतो. 1-2-3 मिनिटं खिचडी तयार आहे. बाहेर मस्त पाऊस चालू आहे.